जनतेचे मी धन्यवाद देईल की मी सतत सांगितलं की आपला मुलगा म्हणून, भाऊ म्हणून, आपला जनसेवक म्हणून मी राजकारणात 25 वर्षापासून काम करतोय आणि आमदार म्हणून 10 वर्ष जळगाव शहरामध्ये काम करतोय। आणि काम करत असताना आमचा नारा होता की आम्ही 100% कामं केले का नाही। आम्ही म्हटलं होतं 50% कामं झालेले, 25% कामं हे पाईपलाईनमध्ये म्हणजे भूमिपूजन झालेलं कामं अपूर्ण आहे आणि 25% कामं राहिलेली येणाऱ्या वेळा काळामध्ये आम्ही ते जनतेच्या आशीर्वादाने पूर्ण करणार आमचा नारा होता। आणि जनतेने तो मान्य केला, त्याचा कौल दिला आणि जनतेने मला वाटतं इतक्या मोठ्या मताने आम्हाला आशीर्वाद दिलेले। मी जनतेचे ऋण व्यक्त करतो, पक्षाचे ऋण व्यक्त करतो। सर्व नेते कार्यकर्ते, नामदार गिरीश भाऊ असतील, आमच्या सर्व महानगरचे अध्यक्ष असतील, कार्यकर्ते असतील, त्यांचंही मनोभाव ऋण व्यक्त करतो। आणि जनतेने परत तिसऱ्यांदा मला सेवा करण्याची संधी दिली म्हणून मी जनतेचे सदैव ऋण व्यक्त करून येणाऱ्या काळामध्ये परत जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करणार। मुख्यमंत्री म्हणून कोणाला बघताय तुम्ही आता? हे पक्षाचा तो पण आमच्या भारतीय जनता पार्टीचं स्पष्ट म्हणजे जो 100च्या वरती आकडा गेलेला आहे। त्याच्यामुळे आमच्या पार्टी म्हणून भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री बनावा असा कार्यकर्ते आमची मागणी असेल। शेवटचे हायकमांड आमचा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल। गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम। आजच भेट द्या गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा।